नमस्कार सर. नमस्कार. सर, राज्यात अजूनही पेरणीयोग्य पाऊस बऱ्याच ठिकाणी पडलेलाच नाही. बरोबर आहे. तर मग जोरदार पेरणीयोग्य पाऊस कधी पडणार याबद्दल सविस्तर माहिती द्या सर. नाही, पहिला मुद्दा तुम्ही असा प्रश्न विचारला आहे की पेरणीयोग्य पाऊस महाराष्ट्रात कधी पडेल. परंतु त्याला उत्तर असं आहे की केवळ 60% पाऊस जूनमध्ये पडला. आता जुलैमध्ये काय होईल? तर जुलैमध्ये देखील 10 तारखेपर्यंत चांगला पाऊस आहे. म्हणजे माझ्या सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे. हं. एवढा पाऊस पडेल. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं त्याच्यात उत्तर आहे बरोबर. की 1 तारीख आज आहे. 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत धो पाऊस महाराष्ट्रात बऱ्याच भागात पडणार. म्हणजे जे भाग सुटलेले आहेत त्या भागात देखील आता चांगला पाऊस होऊन जाईल. काही भागामध्ये तर अतिवृष्टी होईल. वा. म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल या कालावधीच्या. पण हा पाऊस कमी कालावधीत जास्त पाऊस पडला की त्याचा शेतकऱ्यांना तसा काही उपयोग होत नाही. मग यामध्ये काय होतं, शेतातून पाणी निघून जाईल, ओढे नाले वाहून जातील. आपल्याला पेरणीयोग्य पाऊस आणि पेरलेल्या पिकांना आवश्यक असलेला पाऊस शेतीत पडणं आणि त्या वर्षी मग चांगलं पीक येतं. आता मी थोडक्यात अंदाज तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे, परंतु साधारण एक आपण असं बघू की 17-18% पेरण्या झाल्यात महाराष्ट्रामध्ये. आणि आता जवळपास आपण बघितलं तर 81-82% पेरण्या बाकी आहेत. तर त्या 81-82% पेरण्या ह्या आपल्याला या 10 दिवसामध्ये त्या पेरण्यायोग्य पाऊस होऊन जाईल. ओके सर. म्हणजे 10 जुलैपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातीलच शेतकऱ्याची सर्व पेरणी होईल असा संदेश आपल्याला मिळाला सर. याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.